तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। बिलवडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ। बिलवडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी प्रारंभ झाला आहे। या अंतर्गत विविध आध्यात्मिक व भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत। बिलवडी येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे हे अखंडितपणे 16वे वर्ष आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिलवडी येथील ग्रामस्थ मोठे योगदान देत असतात। बुधवार दिनांक 7 मे रोजी सकाळी उद्योजक गिरीश चितळे, बिलवडी गावच्या सरपंच शबाना हारून, रशीद मुल्ला, राजेंद्र सावंत, चंद्रकांत पाटील, शहाजी गुरव, बीडी पाटील, साहित्यिक सुभाष कवडे, सचिन महिंद पाटील, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिलवडीचे मुख्याध्यापक संजय मोरे, मोहन पाटील, रशीद मुल्ला, विजय पाटील, बाळासो मोरे, ऐनुद्दीन उर्फ चया जमादार, MR पाटील, बाळासो महिंद, किशोर महिंद पाटील, राजेंद्र तेली, परशुराम देसाई, बिलवडी ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवर व्यक्तींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर श्रीफळ वाढवून पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह बिलवडी आज अखंड 16 वर्षे हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। या सप्ताहासाठी, या सोहळ्यासाठी बिलवडी आणि पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू आणि बिलवडी आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। या सोहळ्यामध्ये दररोज सकाळी काकड आरती होते, त्यानंतर ग्रंथवाचन होतं, दुपारच्या सत्रामध्ये भजन सेवा असते, संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत प्रवचन सेवा, हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तन सेवा। या सर्व सेवा या 7 दिवस अखंड चालू असतात। 7व्या दिवशी हरिभक्तपरायण सर्जेराव शिंदे यांचं काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद याचं आयोजन केलेलं असतं। या सोहळ्यामध्ये भव्य दिंडी सोहळासुद्धा संपन्न होतो आणि या सोहळ्याकरता सर्व वारकरी बंधू आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभतं आणि या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं त्यांचं असं सहकार्य लाभत राहू दे अशी मी प्रार्थना करतो।